SC24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। जिल्ह्यामधील सर्वच नेत्यांना तनपुरे साखर कारखाना अरुण तनपुरे काय कोणी सुरू करू शकत नाही असं वाटतं। मात्र हा कारखाना सुरू करण्याचा शिवधनुष्य मी उचलला आहे। कारखान्याचा बॉयलर पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। मात्र सभासद आणि कामगारांनी साथ द्यावी असं आवाहन राहुरी बाजार समितीचे सभापती तथा जनसेवा मंडळाचे प्रमुख अरुण तनपुरे यांनी केलं आहे। राहुरीच्या तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक 31 मे रोजी होतीये आणि याच पार्श्वभूमीवर तनपुरे साखर कारखाना कामगारांनी तीनही पॅनल प्रमुखांना 21 मे रोजी सकाळी कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित केलं होतं। त्यानुसार अरुण तनपुरे यांनी दाखल होऊन आपली भूमिका कामगारांच्या पुढे मांडली आहे। यावेळी युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे, तसेच सेक्रेटरी सचिन काळे, अर्जुन दुशिंग, इंद्रभान पेरणे, सीताराम नालकर, बाळासाहेब तारडे आदींसह युनियनचे पदाधिकारी आणि कामगार बांधव मोठ्या संख्येने हजर होते। पुढे बोलताना तनपुरे म्हणालेत की मला राहुरीकरांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, बाजार समिती सभापती, जिल्हा बँक संचालक आदी पदांवरती काम करण्याची संधी दिली आहे। मला पदाची लालच नाही, फक्त जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणे हाच हेतू आहे। राहुरी बाजार समितीमध्ये काम करत असताना आदर्शवत काम करत आलो आहे। बाजार समितीच्या मार्फत पेट्रोल पंप सुरू केलाय। येत्या काळामध्ये जनावरांचा बाजार, फळांचा लिलाव, मोंढा सुरू केला जाणार आहे। डॉक्टर बाबूराव तनपुरे यांनी सुरू केलेल्या संस्था ऊर्जितावस्थेमध्ये आणण्यासाठी मी तनपुरे परिवाराचा सदस्य या नात्यानं पुढे आलो आहे। कारखान्याचे तनपुरे परिवाराशी भावनिक असं नातं आहे। सभासद आणि नेत्यांना वाऱ्यावरती न सोडण्याची भूमिका आमची आहे। काही झालं तरी कारखाना सुरू करायचा ही माझी धारणा आहे। यासाठी सभासद आणि कामगारांनी साथ द्यावी असं आवाहन अरुण तनपुरे यांनी केलंय। मी सभासद म्हणून त्या ठिकाणी मी निवडणूक लढवत नाही, तर या कारखान्याचा तनपुरे परिवाराशी एक भावनिक नातं त्या ठिकाणी आहे। हे सगळं एवढे मला पद भोगल्यानंतर खरं म्हणजे 74 वर्षी ही निवडणूक लढवणं हे खरोखर अवघड असतं, कारण शरीर त्या ठिकाणी साथ देत नाही। परंतु एक आपली जबाबदारी म्हणून, तनपुरे परिवारातील एक सदस्य म्हणून मी निवडणूक या ठिकाणी लढवत आहे। जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांची धारणा अशी आहे की हा कारखाना अरुण साहेब का कोणीच त्या ठिकाणी चालू करू शकत नाही। परंतु त्या ठिकाणी हे शिवधनुष्य मी याच्याने उचललेलं आहे की आपणही या कारखान्याचं काही देणं लागतो, तालुक्याचं काही देणं लागतो। आणि कैलासवासी दादा असतील, बाबूजी रामजी पाटील असतील, इतर त्यांचे सर्व सहकारी असतील, कैलासवासी कडू वकील असतील, यांनी यांच्या त्यागातून शेठ धावडेंचे वडील आनंद शेठ धावडे असतील, हा कारखाना आणि सभासदांच्या त्यागातून हा कारखाना उभा राहिलेला आहे। हा चालू राहावा त्यासाठी आपण प्रयत्न त्या ठिकाणी करण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे। मला कुठल्याही पदाची त्या ठिकाणी अपेक्षा नाही, कारण मी माझ्या जळगावामध्येच प्रथम सांगितलं होतं की आपण सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढूया, ती लढत करूया। किंवा 15 वर्षापूर्वी मार्केट कमिटीच्या वार्षिक सभेमध्ये मी जनरल मीटिंगमध्ये सांगितलं होतं की आता उजेड अशी आलेली आहे की राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन, सर्व पुढाऱ्यांनी एकत्र येऊन
हा कारखाना त्यावेळेस वाचवला असता तरी वेळ त्या ठिकाणी आली नसते, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी मी केलेल्या आव्हानाला त्या ठिकाणी मिळालं नाही. आणि त्यानंतर दिवसेंदिवस या कारखान्याची परिस्थिती काय झाली आपल्या सर्वांना कल्पना आहे. तर जे काही घडलं त्याबद्दल आता चर्चा आणि टीका टिप्पणी करणं हे काही योग्य होणार नाही. आता याच्यातून काही मार्ग जर काढायचा असेल तर हा कारखाना प्रथम त्या ठिकाणी चालू झाला पाहिजे. कारण बरेचशा संस्था या कारखान्याबरोबर ही मातृसंस्था आहे तालुक्याची. या ठिकाणी जे शिक्षण संस्था आहे तिचं महत्व फार मोठं आहे. हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिकून गेलेले, आता त्या ठिकाणी शिक्षणाचा सुद्धा त्या ठिकाणी अंमल झालेला आहे. त्या संस्थेचा सुद्धा अवलंब या कारखान्यावर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित आपल्याला कल्पना असेल, कैलासवासी दादा असतील तो इतर कोणी त्यावरचे चेअरमन असतील, जेव्हा कारखाना चांगला चालत होता तेव्हा आपल्या शेतकऱ्यांची सोसायटी भरणा असेल तो कारखान्याकडून तिथे त्या ठिकाणी जात होता. परंतु आज अशी परिस्थिती आहे की सोसायटीचा सुद्धा भरणा बँकेकडे त्या ठिकाणी जात नाही. अनेक शेतकरी आज या ठिकाणी वेगळ्या कारणाने त्यांनी ते कर्ज फेडलेलं नाही आहे. 30 सालपर्यंत त्यांनी जर कर्ज फेडलं नाही तर शेतकरी त्या ठिकाणी एनपी म्हणून जातील आणि सोसायटी सुद्धा त्या ठिकाणी एनपी जातील. म्हणजे त्या सोसायटीचा कारभार जे आपल्या दैनंदिन जीवनासाठी उपयोगी पडते, शेतीसाठी कामासाठी कर्ज देणारी ती संस्था आहे ती सुद्धा या कारखान्यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीमध्ये आज तुमची सर्वांची अपेक्षा आहे, कदाचित मी अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक असताना टीका होते माझ्यावर की तुम्ही हा कारखाना ज्यावेळेस चालवायला देण्याचं बँकेचं ठरलं त्यावेळेस त्यांनी विरोध का केला नाही असं एक वाक्य त्या ठिकाणी येत आहे. परंतु मी ज्यावेळेस अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संचालक असतो तेव्हा माझं काम त्या संस्थेचा आर्थिक भाग सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या अगेन्स्ट कुठल्याही त्या ठिकाणी गोष्ट मला करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर लढाई चालू होती. त्या कायदेशीर लढ्यांमध्ये बँक सर्व्हिस ऍक्ट नुसार बँकेने हा कारखाना कोर्टाच्या आदेशानुसारच ताब्यात घेतलेला आहे. आज जर हा कारखाना चालू करायचा असेल तर जरी कुठलेही संचालक मंडळ त्या ठिकाणी सत्तेवर आलं तर त्या ठिकाणी कारखाना हा संचालक मंडळाच्या ताब्यात त्या ठिकाणी आला पाहिजे. इतर जेवढे प्रश्न आहेत ते प्रश्न कोणत्या गोष्टीवर अवलंबून तो कारखाना ताब्यात घेऊन तो चालू झाला पाहिजे या गोष्टीवर त्या ठिकाणी अवलंबून आहे. तुमचे प्रॉव्हिडंट फंड असेल, तुमचा थकलेला पगार असेल, तुमचे ग्रॅच्युटी असेल, सभासदांचंही काही ठिकाणी उसचं पेमेंट असेल, सरकारचं काही देणं असेल, इतर कुठली देणी असतील, टॅक्स असेल, या सगळ्या गोष्टी केव्हा परत करता येतील ज्यावेळेस हा कारखाना चांगल्या प्रकारे चालवायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. आणि अशा वेळेस आज 150 कोटीचं कर्ज त्या ठिकाणी आहे आणि 150 कोटीचं कर्ज म्हटलं की तुम्ही 10% व्याज जरी धरलं तरी 15 कोटी रुपये वर्षाचं व्याज त्या ठिकाणी होतं. इथं तुमचं जे प्री हार्वेस्टिंग कर्ज आहे म्हणजे मशिनरी ओव्हरऑलिंग करण्याकरता किंवा तोडणी मजुरांना त्या ठिकाणी ऍडव्हान्स देण्याकरता ते कर्ज सुद्धा बँक देते आणि त्याचंही व्याज त्या ठिकाणी तुमचा शेतकऱ्यांना देणारा भाव काढताना तुमच्या पगाराबरोबर इतर त्या खर्चाबरोबर ते त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जातं. तर 150 कोटीचं व्याज 15 कोटी म्हटल्यानंतर 3000 रुपये जर कारखान्याचा बाजार निघत असेल तर त्या ठिकाणी 300 रुपये त्याच्यातले व्याजामध्येच त्या ठिकाणी या 150 कोटीचे व्याजामध्ये जाणार. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या बातचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर.
बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण. कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.